हाय गाईस, तर आजच्या ब्लॉग मध्ये मी जाणार आहे मामांकडे आणि काहीतरी बॉक्स भेटणार आहे. माहित नाही त्यात काहीतरी खूप सारी मिठाई बोललेत. तर आल्यानंतर बघायला भेटेल. आणि हे काय का पनीर, होममेड पनीर. हे पनीर आहे. घरी बनवलंय तिने, घरी बनवलंय मला. मग बोलायला काय तुझा आवाज जात नाही. तर आता मी तो बॉक्स घेऊन येतो. पण मम्मी तो बॉक्स मी घेऊन कसं येईल? हा गाडीला लटकवून ठेवली. छोटा नाही बट मोठा बॉक्स बोलताय. पक्का मोठा द्यायची आहे तुला. अरे नाही एवढा मोठा असेल मी गाडी घेऊन येईन. पनीर एवढं मोठं पीस नाही बोल. दाबा. अरे थांब मोमेंट. ते थाली देतात नाही. ते दाखवत नाही ना नीट. जाऊ दे चल. नुसता ब्लर होतंय. नीट नाही पकडून ठेवत. सोड यार. आता जाऊन बॉक्स घेऊन येतो बघू. नाही तर मग नाही घेऊन येऊ शकत. ज्या मोठा असला कसं आणेल मी. अरे थायला दे तुझ्या गाडीला लटकवून जा मोठा असला तर. टक टक टक. हिला घेऊन जाऊ का डुकरीला? नमस्कार बघ तू करशील येऊन. थोडं टाइम थांब. लगेच येईल अर्ध्या तासात. पटापट जाऊ पटापट येऊ आम्ही. बोल पटकन. तो बॉक्स पण घेऊन येऊ. जा चल का. आम्ही एवढं पनीर टाकतो. तेवढं काय एवढं हलवलं कापण्याचं कसं होणार काय सर? किती हलवलं कापते? कसं होईल गाई स्वयंपाक करायचं असतं ते. गाई गाईने तेव्हा आणि ब्लॉक नाही बनवायचं तिला. तो खायला घालायचं. हे काय तानू काय पण याच्यात काजू घातली. पावसाचा दिवस आला. पावसाला नको म्हणा मी नाही खात. काजू कतली काय आता घरी आलेलो आहे आणि घरी येऊन आता बॉक्स ओपन करणार आहे. तर काय काय बघूया बॉक्स मध्ये. चला खोला बॉक्स पटापट. टेप काढून ठेवलेला आम्ही पहिले. तर भाकरवाडी मिक्स चिवड जे खात नाही मी ते ऑल इन वन. मम्मी तुझी फेवरेट. मम्मी तुझी फेवरेट मूंग दाल. आलू भुजिया आलू भुजिया गुड्डीची फेवरेट. काजू कतली. काजू कतली आणि लाडू. हे पण वेगळे लाडू आहे. दोघं वेगळे वेगळे. हे बेसन लाडू आहे. हे आटा का लाडू आहे. बाबा बॉक्स मध्ये तर जास्त सामान आहे. तर काहीच आता खायला तयार आहे आम्ही. पण मी खात नाही सगळं. मी बंद केलंय खायचे. थोडं मूग दाल मी खाऊ शकतो मम्मी. आणि तिचं वर्षी आणलं असेल काकडी. नाही बाबा. मम्मी कसं वाटतंय तुला एवढं सगळं बघून सामान? खूप छान. कसं वाटतंय मम्मी? कसं वाटतंय? बरं वाटतंय. याच्यातून मी फक्त ये खाऊ शकते. नियो खाऊ शकते. नियो एवढं सगळं खाऊ शकते. आलू भुजिया नाही खात. हे सगळं खाते फक्त आलू भुजिया नाही खात. मी हे खायले. हे पण खायले. हे पण खायले. आणि मी पण खाऊ. काजू कतरी पण नाही खात. हे तुम्ही सगळे खाऊ शकतात. तुम्ही भिकारीचे मला माहितीये. तुम्ही सगळं खाऊ शकता. याच्यामधून पण नाही खाऊ शकत. तुम्हाला बाहेर जे भेटलं पटापट गचला 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 खाऊन घ्यायचं. एवढं दिसलं. आता मला जेवण बनवून मी फक्त हेल्दी वाले खातो. हेल्दी कोणतं आहे माहितीये का तुला? मूग डाळ हेल्दी आहे ते माहितीये. म्हणून मी खातो ते. म्हणून थोडेफार टेस्ट ते पण खायचं असतं. बाकी सगळं पण. तर मम्मी मूग डाळ मला वाटतं आजपर्यंत संपून टाकेल तू. आजच खायची तयारी करणार आहे. आजच खाऊन संपून टाकेल तर भेटणार नाही मूग डाळ. तर विसरून जायचं. एकदा या बाईच्या हातात मूग डाळ पडला संपला. मग काय नाही. मग कोण पण काय नाही करू शकत. कोण नाही वाचू शकत. आपल्याला भेटणार पण नाही. मारायला पण तयार होईल. तर कोण वाचवणार पण नाही. खतरनाक. काय मम्मी नाही का? एवढं नाही आवडत तुला मम्मी? बोल. आता काय बोलायचं तू सांग. खाऊ राहिले बा एकटे. मला सांग किती वेळा आम्हाला विचारलं तुम्ही खायला पाहिजे का? काय ते तू खातीये? तू खाशील चकोन द्या काय याच्या कलिंगडाच्या बिया मी फोलून खाताय. तू का फोलशील? म्हणून नाही देते का? मग हो जाऊ दे. तर भाई आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आता आम्ही खातो. आणि बाकी तुम्ही
पण जाऊन घ्या आणि खा आणि फिलहालसाठी बाय.